मित्रांनो नमस्कार, मी डॉक्टर शैलेंद्र देवळणकर. मित्रांनो, आखातामध्ये अमेरिका विरुद्ध इराण हा जो संघर्ष चालला आहे, या संघर्षाच्या बाबतीमध्ये दर दिवशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडनं घोषणा केल्या जात आहेत. सातत्याने ते असं म्हणण्याचा प्रयत्न करतायत की आम्ही आता इराणबरोबर एक फायनल डील करणार आहोत आणि ते फायनल डीलच्या टर्म्स आणि कंडिशन फायनल झालेल्या आहेत. त्या इराण आणि अमेरिका या दोघांनाही मान्य आहेत. आता आम्ही फक्त जागेच्या शोधामध्ये आहोत, कोणत्या ठिकाणी या स्वरूपाच्या डीलवरती स्वाक्षरी ही केली जाईल. मित्रांनो, साधारणतः हा संघर्ष सुरू होऊन 3 महिने आता उलटून गेलेले आहेत. शस्त्रसंधी सुरू होऊन जवळपास 105 दिवस उलटून गेलेले आहेत आणि या 105 दिवसांमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 39 वेळा 39 टाइम्स 39 वेळा अशा प्रकारचं विधान केलेलं आहे की आम्ही आता इराणबरोबर डील करण्याच्या एकदम जवळ आलेलो आहोत आणि डील होणार आहे. आणि दुसऱ्या क्षणाला आपल्याला असं दिसतं की त्यांनी आपलं स्टेटमेंट बदललेलं आहे. इराणला प्रचंड मोठी किंमत चुकवावी लागेल, इराण उद्ध्वस्त होईल, खर्ग आयलंड टेक ओव्हर केलं जाईल, इराणचे पॉवर प्लांट्स उद्ध्वस्त केले जातील, इन्फ्रास्ट्रक्चर उद्ध्वस्त केलं जाईल. आणि तशा प्रकारे होतं आहे. इराणकडनं अमेरिकेचं अपॅची हेलिकॉप्टर हे पाडलं गेलं. त्यानंतर अमेरिकेकडनं इराणच्या काही आयलंड्सवरती अटॅक झाले आहेत. तिकडे इस्रायल लेबनॉनमधला संघर्ष अजिबात थांबलेला नाही आहे. अजूनही प्रामुख्याने न्यूक्लिअर एनरिचमेंट हा जो कळीचा मुद्दा होता, ज्याला बोन ऑफ कंटेन्शन असं आपण म्हणतो, या दोन्ही देशांमध्ये अमेरिका आणि इराणमधल्या वादाचा, या युरेनियमच्या एनरिचमेंटच्या संदर्भामध्ये नेमकं काय घडलेलं आहे अजून कोणी बोलायला तयार नाही आहे. अमेरिकेची इच्छा अशी की 20 वर्ष इराणनी युरेनियमचं एनरिचमेंट करू नये, पण इराणनी त्याला ॲक्सेप्टन्स दिलेला आहे का? स्टेट ऑफ हॉर्मुझचं ब्लॉकेड हे दोघांनी पण, म्हणजे अमेरिकानी आणि इराणनी दोघांनी पण स्टेट ऑफ हॉर्मुझचं ब्लॉकेड केलं आहे. दोघंही ते व्हॉलंटरीली रिवोक करणार का, हा मुद्दा आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची बाब आहे, जी इराणनी प्री कंडिशन टाकलेली होती, ती प्री कंडिशन आहे की इस्रायलनी लेबननवरती अटॅक करता कामा नये. लेबननमधले हिजबुल्लांच्या ठिकाणांवरती, ट्रेनिंग कॅम्प्सवरती, वस्त्यांवरती हल्ला करता कामा नये. तसं ते बिलकुल उलटं घडताना दिसतं आहे. अगदी लेबननमध्ये बैरूटपर्यंत इस्रायलच्या फौजा जाऊन घुसलेल्या आहेत. आणि त्यामुळे आता मेन प्रश्न निर्माण होतो की ह्या सगळ्या घोषणा अमेरिकेच्या बाजूने होतात, याला दुजोरा हा इराणकडनं दिला जात नाही. मात्र आता असं कळतं आहे या स्वरूपाचं डील हे साईन होणार आहे. तसं झालं तर जग सुटकेचा निश्वास टाकेल. सगळं जग ह्या गोष्टीची वाट बघताय, कारण तेलाच्या ज्या वाढलेल्या भडकलेल्या किमती आहेत त्याची झळ भारतासह जगभरातल्या बहुसंख्य देशांना पोचती आहे. महागाई प्रचंड वाढलेली आहे. या सगळ्या घडामोडी घडत असताना मित्रांनो, आणखीन एक घडामोड अशी घडली की खरं तर हा जो संघर्ष आहे, या संघर्षांपासून आपण शेकडो किलोमीटर दूर आहोत. असं असतानाही अप्रत्यक्षपणे आपल्याला त्याची झळ पोचती आहे. कारण भारतामध्ये देखील आता तेलाच्या किमती इतर देशांच्या तुलनेमध्ये नाही, पण काही प्रमाणामध्ये का होईना वाढलेल्या आहेत. आणि आता या संदर्भात आणखीन वाढल्या जातील अशा स्वरूपाचे अटकळी ह्या टाकल्या जात आहेत. हा झाला अप्रत्यक्ष परिणाम. परंतु प्रत्यक्ष परिणाम ज्याला आपण म्हणतो, तशा स्वरूपाचा परिणाम व्हायला लागलेला आहे. तो म्हणजे ह्या संपूर्ण 3-3.5 महिन्यांमध्ये साधारणतः 13 भारतीय जे आहेत, ह्या भारतीय ह्या संघर्षामध्ये मारले गेलेले आहेत. यापैकी 10 जे भारतीय आहेत ते इराणकडनं अरब देश जे आहेत, या अरब देशांवरती जे अटॅक झाले, मग ते ओमानवरती असेल, UAE वरती असेल, या अटॅकमध्ये साधारणतः 10 भारतीय मारले गेले. आणि मित्रांनो, 3 भारतीयांचा दुर्दैवी मृत्यू हा मागच्या आठवड्यामध्ये अमेरिकेकडनं जे तेल वाहून नेणारी जहाजं आहेत, त्या तेल वाहून नेणाऱ्या जहाजांवरती अमेरिकेकडनं जे मिसाईल्स फायर झाले, त्याच्यामध्ये 3 भारतीयांचा दुर्दैवी मृत्यू झाला. म्हणजे ह्या संपूर्ण संघर्षामध्ये आत्तापर्यंत 13 भारतीय जे आहेत हे मृत्युमुखी पावलेले आहेत. आणि आता जे 3 भारतीय हे इराणच्या, म्हणजे हा संपूर्ण पर्शियन गल्फ किंवा आखाताच्या बाहेर जवळपास अरेबियन सी पाशी हा संपूर्ण संघर्ष झाला होता, ज्याच्यामध्ये 3 भारतीयांना आपले प्राण गमवावे लागलेत. नेमका हा जो प्रकार आहे, याच्यामुळे एकूणच भारतामध्ये अमेरिकेच्या विरुद्ध, डोनाल्ड ट्रम्पच्या विरुद्ध एक प्रकारची संतापाची लाट ही उसळलेली आहे. आणि ती यासाठी पण उसळली की जसे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष दुसऱ्यांदा बनलेले आहेत, ते ज्या प्रकारची धोरणं घेत आहेत, ते धोरणं ही भारताला दुखावणारी आहेत, अशा प्रकारचं स्पष्ट संकेत हे आता मिळताना दिसून येत आहेत. अनेकदा आपल्या वक्तव्यांमधनं ते भारताला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात. मग टेरिफचं धोरण असेल आणि मग नंतर युद्धाची गोष्टी असतील, अशा प्रत्येक क्षणाला असं वाटते की ते भारताला टार्गेट करता आहेत. आणि आता आपण असं बघतो की अमेरिकेकडनं जे मिसाईल्स फायर झाले, ह्या मिसाईल्सला हेल फायर मिसाईल असं म्हणतात. आणि हे मिसाईल्स 2 शिप्सवरती, ज्या नाव आहेत किंवा व्हेसल्स आहेत, की ज्या तेल वाहून नेणाऱ्या व्हेसल्स आहेत, या
प्रामुख्याने पर्शियन गल्फमधनं ज्या निघालेल्या होत्या त्यांच्यावरती 2 मिसाईलचे अटॅक झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये 3 भारतीयांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एक तर डोनाल्ड ट्रम्पच्या विरुद्ध हा राग असताना गेल्या 3 महिन्यांमध्ये जगभरामध्ये ट्रम्पच्या विरुद्ध हा राग वाढलेला आहे आणि आता भारतामध्ये संतापाची जी लाट आहे ती पुन्हा एकदा वाढलेली आहे. आता याचं कारण पण लक्षात घ्या. अशा प्रकारची चर्चा आता भारतभर सुरू झाली आहे की साधारणतः गेल्या आठवड्याभरामध्ये आपण जर सगळा आकडा काढला तर साधारणतः 300 वेसल्स किंवा जहाजं ही स्टेट ऑफ हॉर्मुझमधनं पास झाली. याच्यामधनं चायनीज होते, रशियन होते आणि या सगळ्यांमध्ये भारतीयांचाच मृत्यू का झाला हा सगळ्यात कळीचा प्रश्न आहे. आणि त्यामुळे अशाही प्रकारचं मत काही अभ्यासकांकडनं मांडलं जात आहे की अमेरिका भारताला सिंगल आउट करतो आहे का, म्हणजे भारतालाच टार्गेट करण्याचा प्रयत्न करतोय का. खरं तर अमेरिका आमचा स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे. गेल्या 20 वर्षांपासून अमेरिकेचे यापूर्वीचे सर्व राष्ट्राध्यक्ष असतील, मग अगदी म्हणजे त्यांनी आपण असं म्हणू की जॉर्ज बुश ज्युनियरपासनं हा सगळा प्रवास सुरू झाला तर अगदी जॉ बायडनपर्यंत म्हणजे डोनाल्ड ट्रम्पच्या पूर्वी जे होते सगळ्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करून भारताबरोबर सर्व प्रकारचे म्हणजे विशेष करून संरक्षण क्षेत्रामधले असतील, आर्थिक व्यापारी क्षेत्रामधले असतील संबंध घनिष्ठ करण्याचा प्रयत्न केला. कारण एकूणच अमेरिकेने आता आपल्या धोरणामध्ये काही महत्त्वाचे मूलभूत बदल घडून आणलेले होते परराष्ट्र आणि संरक्षण धोरणामध्ये. आणि अमेरिकेच्या धोरणामध्ये आशिया प्रशांत क्षेत्र ज्याला इंडो पॅसिफिक असं देखील म्हणतात त्यामध्ये त्यांनी लक्ष केंद्रित केलं होतं आणि तिथं चीनचा जो वाढता प्रसार आहे त्याला रोखण्यासाठी भारताचा काउंटरवेट कोंडोलिसा राईस ह्या जॉर्ज बुश ज्युनियर यांच्या काळामध्ये अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री होत्या, म्हणजे त्याला सेक्रेटरी ऑफ स्टेट म्हणतो, त्यांनी काउंटरवेट नावाचा हा शब्द प्रयोग केलेला होता. आणि त्यानंतर जाणीवपूर्वक मग ते अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष डेमोक्रॅटिक पक्षाचा असो किंवा रिपब्लिकन पक्षाचा असो, या कोणी जरी असलं तरी भारताबरोबरच्या संबंधामध्ये सातत्य होतं, सातत्याने संबंध सुधारताना दिसत होते. ह्या संपूर्ण परंपरेला प्रक्रियेला खीळ घातली, खंड पडला तो डोनाल्ड ट्रम्प यांच्या सेकंड टर्मच्या काळामध्ये. आणि त्यामुळे आपल्याला अशा प्रकारचं दिसून येतं की भारत अमेरिका एवढे क्लोज पार्टनर्स आहेत, एवढे स्ट्रॅटेजिक पार्टनर्स आहेत, दोघांमधला संबंध एवढे मोठे आहेत, जवळपास 17 लाख भारतीय आज अमेरिकेमध्ये स्थायिक झालेले आहेत. एवढं सगळं असताना अमेरिकेने भारतीयांवरती का अटॅक केला आणि हा कळीचा प्रश्न संपूर्ण भारतामध्ये विचारला जातोय. त्यामुळे अमेरिकेच्या विरुद्ध आणि डोनाल्ड ट्रम्पच्या विरुद्ध एक प्रकारची संतापाची लाट ही आपल्याला दिसून येते. मित्रांनो, हा जो सगळा प्रकार झालेला आहे या प्रकाराच्या 2 बाजू आहेत. ह्या 2 बाजू प्रामुख्याने आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला समजून घ्यायच्या आहेत आणि ह्या दोन्ही बाजू फार महत्त्वाच्या आहेत कारण आपण फॅक्ट्सवरती भर देणार आहोत आणि फॅक्टच्या माध्यमातून नेमकं काय घडलं आहे. हे भारतीय जे होते ह्या ज्या वेसल्स होत्या, हे जे तेल वाहून नेणारी जहाजं होती, अशा 2 जहाजांवरती जो अटॅक अमेरिकेकडनं झालेला आहे, हा अटॅक जो झालेला आहे ही भारताची जहाजं होती का, याच्यावरती भारताची मालकी होती का, याच्यावरती भारताचा झेंडा होता का, मग हे भारतीय त्या जहाजावरती काय करत होते, याच्यातनं नेमकं काय वाहून घेतलं जात होतं, हा अटॅक नेमका झाला कुठे आणि हा एक्झॅक्टली पर्शियन गल्फमध्ये अटॅक झालेला होता का, इराणच्या जवळपास झालेला होता का, स्टेट ऑफ हॉर्मुझमध्ये हा अटॅक झालेला होता का, या संदर्भामधली एकदम ज्या फॅक्ट्स आहेत त्या फॅक्ट्स मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापुढे आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता याची पहिली बाजू आपण समजून घेऊ की ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण असं बघतो की अमेरिकेकडनं हेल फायर नावाचं एक मिसाईल फायर केलं गेलं आणि या मिसाईलच्या माध्यमातून 2 व्हेसल्सवरती अटॅक केले गेले. अर्थात हे व्हेसल्सवरती अटॅक जे केले गेले हे प्रामुख्याने त्यांची इंजिन रूम असती, या इंजिन रूमवरती अटॅक केले गेले. आता आपण लक्षात घेणं गरजेचं की स्टेट ऑफ हॉर्मुझचं ब्लॉकेड जे आहे हे 2 पद्धतीने झालंय. एक तर इराणने स्टेट ऑफ हॉर्मुझचं ब्लॉकेड केलंय आणि दुसरं अमेरिकेने पण स्टेट ऑफ हॉर्मुझचं ब्लॉकेड केलंय इराणला काउंटर करण्यासाठी. आता लक्षात घेणं गरजेचं आहे की अमेरिकेने जे स्टेट ऑफ हॉर्मुझचं ब्लॉकेड केलेलं आहे तर पहिले तर मुद्दा लक्षात घ्या की अशा प्रकारचं ब्लॉकेड हे करता येतं का. तर मित्रांनो लक्षात घ्या की युद्धाच्या प्रसंगी अशा प्रकारचं नॅव्हल ब्लॉकेड हे केल्याच्या घटना यापूर्वी बघितल्या गेलेल्या आहेत आणि त्या ॲक्सेप्ट जरी नसल्या तरी देखील त्या बाबतीमध्ये अशा घटना घडू शकतात अशा प्रकारचं एकूणच मत आहे. त्यामुळे युद्धाच्या प्रसंगी अशा प्रकारचं ब्लॉकेड केलं जाणं हे नॅचरल मानलं जातं, स्वाभाविक मानलं जातं. आता प्रश्न असा आहे की अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये गेल्या 3-3.5 महिन्यांपासून जो संघर्ष चालू आहे ते युद्ध आहे का, हे महत्त्वाची बाब आहे. याला ऑफिशियली अमेरिकेने पण वॉर म्हणून घोषित केलेलं नाही आहे आणि इराणने पण याला वॉर म्हणून घोषित केलेलं नाही आहे. आता लक्षात घ्या की खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक प्रसंगी हे सांगितलेलं आहे की हे युद्ध नाही आहे,
याचं कारण असं आहे की अमेरिकेला जर एखाद्या देशाच्या विरुद्ध युद्ध घोषित करायचं असेल तर तो अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचा अधिकार नाही आहे. अमेरिकेच्या राज्यघटनेनुसार तो अधिकार अमेरिकन काँग्रेसचा आहे आणि अमेरिकन काँग्रेसने नुकतंच एक रिझोल्युशन पास केलं आहे आणि त्यांनी या संपूर्ण संघर्षाचा निषेध केला आहे, त्याला विरोध केला आहे. किंबहुना त्यांनी अध्यक्ष ट्रम्प यांना सांगितले की आपले सैन्य परत बोलवा, कारण आमचा याला विरोध आहे. यासाठी जे 200 अब्ज डॉलर्स अध्यक्षांनी काँग्रेसकडे मागितले होते त्याला देखील काँग्रेसने मान्यता दिलेली नाही आहे. त्यामुळे ऑफिशियल जर वॉर म्हणायचं तर ते काँग्रेसकडनं डिक्लेअर झालं पाहिजे आणि त्यामुळे एक प्रकारची मिलिटरी ॲक्शन आहे. पण मग जर अशी मिलिटरी ॲक्शन असेल तर अशा मिलिटरी ॲक्शनच्या वेळेला तुम्हाला नॅव्हल ब्लॉकेड करता येतं का? जसं स्टेट ऑफ हार्मुजचं ब्लॉकेड अमेरिकेने केलं, इराणने केलं आहे, ते हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. जर वॉर सिच्युएशन असेल तर तुम्हाला ब्लॉकेड करता येतं, पण हे वॉर नाही आहे. हा एक प्रकारचा कॉन्फ्लिक्ट आहे, एक प्रकारची मिलिटरी ॲक्शन आहे, पण याला वॉर म्हणायला अजूनही इराण आणि अमेरिका तयार नाही आहेत. अशा प्रसंगी आंतरराष्ट्रीय कायदा हा तुम्हाला अशा प्रकारचं ब्लॉकेड करायला पूर्णपणे अमान्य करतो. मित्रांनो, आफ्रिकेमध्ये काही देशांमधनं काही गट आहेत, एथनिक गट्स आहेत. जसं रवांडामध्ये, सोमालियामध्ये हुती नावाचा एक गट आहे. आता हे जे हुती आहेत, इवन एक गट तुमच्याकडे याच्यामध्ये ओमानमध्ये देखील एक गट आहे, हौतीसारखा जो गट आहे आणि ज्याला इराणकडनं बॅकिंग मिळतं, हा प्रामुख्याने रेड सीमध्ये हा जो गट आहे, हा गट अशा प्रकारे हौती गट हा ब्लॉकेड करत असतो आणि हे ब्लॉकेड इल्लीगल आहे आणि याला एक प्रकारे त्याला आपण म्हणू की पायरट्स आहेत ते, आणि याला आंतरराष्ट्रीय कायदा अमान्य करतो. सिमिलर वेनी ब्लॉकेड आता अमेरिकेने केला आहे. त्यामुळे जो प्रकार हौती ओमानमधला हा जो हौती गट आहे, जो इराण पुरस्कृत आहे, हा ज्या पद्धतीने ब्लॉकेड करतो, सिमिलर वेने अमेरिकेने ब्लॉकेड केलेलं आहे. त्यामुळे एकूणच हे ब्लॉकेड इल्लीगल आहे आंतरराष्ट्रीय कायद्याच्या भाषेत, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. दुसरा मुद्दा असा येतो की जरी तुम्ही युद्ध म्हणून चालू असलं, तुम्ही ब्लॉकेड केलेलं असलं, तरी अशा वेळेला एक तत्व हे शक्यतो युद्धाच्या प्रसंगी, ब्लॉकेडच्या प्रसंगी वापरलं जातं आणि त्याला प्रिन्सिपल ऑफ नेसेसिटी असं म्हणतात. आता प्रिन्सिपल ऑफ नेसेसिटीचा अर्थ असा होतो की खरंच गरज आहे का तुम्हाला अशा प्रकारे शांतताप्रिय मार्गाने जाणारे, की ज्यांच्याकडे शस्त्र नाही आहे, ज्यांच्यावरती दारुगोळा त्या जहाजांवरती नाही आहे, त्या जहाजांवरच्या कर्मचाऱ्यांकडे कोणत्याही प्रकारचे शस्त्र नाही आहेत किंवा त्यांचा धोका अमेरिकेला होणार नाही आहे, त्या व्हेसल्सकडनं जहाजांकडनं अमेरिकेवर अटॅक होणार नाही आहे, अशा प्रकारच्या जहाजांवरती अटॅक करण्याची आवश्यकता आहे का, ज्याला प्रिन्सिपल ऑफ नेसेसिटी म्हणतात. तर तुम्हाला असं दिसून येईल की बिलकुल नाही आहे. काय गरज होती अमेरिकेला त्याच्यावरती अटॅक करण्याची? कारण तशी गरज नव्हती. म्हणून अमेरिकेकडनं पुन्हा एकदा प्रिन्सिपल ऑफ नेसेसिटीचं क्लिअर कट व्हायलेशन यामध्ये झालं आहे. आता हे लक्षात घ्या की ज्या वेळेला एखादा देश अशा स्वरूपाने संघर्ष चालू असताना, युद्ध चालू असताना ब्लॉकेड करतो, त्यावेळेला 2 गोष्टी केल्या जातात. त्यातली पहिली असेल की ज्या वेळेला एखादं वेसेल त्या नॅव्हलचं जे ब्लॉकेड केलेलं असतं त्याच्या झोनमधनं जेव्हा एखादी जहाज जातं, त्यावेळेला त्याला पहिल्यांदा त्याचं डायरेक्शन बदलण्यासाठी वॉर्निंग दिली जाते आणि त्याला डायरेक्शन बदलण्यासाठीची जी वॉर्निंग, ज्याला डायव्हर्जन करण्यासाठीची वॉर्निंग दिली जाते. आणि मग जर ती वॉर्निंग त्या जहाजाने अमान्य केली, तिथल्या खलाशांनी, कॅप्टननी अमान्य केली आणि या वॉर्निंग शिवाय जरी तो पुढे चालला गेला तर त्याला डिझेबल केलं जातं. म्हणजेच काय, पहिलं तत्व आहे डायव्हर्जन. म्हणजे डायव्हर्जनसाठी वॉर्निंग दिली जाते की तुम्ही इथनं जाऊ नका आणि गेलात तर आम्ही तुमच्यावरती अटॅक करू. त्यामुळे पहिलं डायव्हर्जन असतं आणि सेकंड असतं डिझेबल्ड करणं. डिझेबल्ड करणं म्हणजे डायरेक्ट त्या जहाजाची जी इंजिन रूम आहे त्या इंजिनवरती अटॅक केले जातात आणि त्या इंजिनवरती अटॅक केल्यानंतर ते इंजिन बंद पडतं आणि ते डिझेबल्ड होतात. आता जेव्हापासून 105 दिवस झाले स्टेट ऑफ हॉर्मुजचं ब्लॉकेड हे अमेरिकेकडनं झालं आहे, या 105 दिवसांमध्ये अमेरिकेने 135 जहाजांना अशा प्रकारे डायव्हर्जन करण्यासाठी भाग पाडले. किती? 135 जहाजांना त्यांना वॉर्निंग दिली गेली आहे की तुम्ही या ब्लॉकेडमधनं जाऊ नका, परत फिरा, आणि 135 जहाजांना परत पाठवलं गेलं आहे. यापैकी 9 जहाजांनी अमेरिकेचं म्हणणं मान्य केलं नाही आणि त्यामुळे असं झालंय की 9 जहाजांना डिझेबल केलं गेलं आहे.
त्याला म्हणतो डिसेबल करणं. आणि त्यासाठी अमेरिका ज्या मिसाईलचा वापर करते त्याला हेल फायर मिसाईल असं म्हणतात. आणि मग त्या मिसाईलचा अटॅक इंजिन रूमवरती केला जातो आणि त्याला डिसेबल केलं जातं. तशाच पद्धतीने या 2 जहाजांच्या बाबतीमध्ये घडलेलं होतं. आता कळीचा प्रश्न असा निर्माण होतो की मग अमेरिकेला याची कल्पना नव्हती असं म्हणणं अशक्य आहे की याच्या जहाजावरती कर्मचारी कोण आहेत. त्याच्यावरती भारतीय कर्मचारी आहेत. 100% अमेरिकेला याची कल्पना असली पाहिजे. त्यांचे इंटेलिजन्स इनपुट्स हे अतिशय स्ट्रॉंग असतात. मग जी जहाजं चायनीज कर्मचाऱ्यांना घेऊन जात आहेत, जी जहाजं रशियन कर्मचाऱ्यांना घेऊन जात आहेत, त्यांच्यावरती तुम्ही अटॅक नाही केला. आणि ज्या जहाजांवरती भारतीय कर्मचारी आहेत त्यांच्यावरती तुम्ही अटॅक केलेला आहे. एक तर हे इंटरनॅशनल लॉचं व्हायलेशन आहे, एक तर हे मॅरिटाईम कन्व्हेन्शन, जिनिव्हा मॅरिटाईम कन्व्हेन्शनचं व्हायलेशन आहे, प्रिन्सिपल ऑफ नेसेसिटीचं व्हायलेशन आहे. आणि चौथं महत्त्वाचं म्हणजे एक सामान्य इंटरनॅशनल ह्युमॅनिटेरियन लॉ आहे की ज्यांचा धोका नाही आहे, ज्यांच्याकडे डिझार्म आहेत, अशावरती आपण अटॅक नाही करायचा असतो. असं असताना त्याला केलं गेलं आहे. मग हा काय प्रकार आहे? म्हणजे ज्याला अमेरिकेची बुलिंग टॅक्टिक्स ज्याला म्हणतो आपण, की मग जसं त्यांनी व्हेनेझुएलामध्ये केलं, आता ते क्युबामध्ये करण्याच्या गोष्टी करतायत, जे त्यांनी इराणमध्ये केलं. यापूर्वी अमेरिका शीतयुद्धाच्या काळामध्ये वर्षानुवर्ष हे करत राहिलेलं आहे. त्याला बुलिंग टॅक्टिक्स असं म्हणतो. आणि त्यामुळे आमचं कोण काय बिघडवणार आहे ह्या एक प्रकारच्या मानसिकतेमध्ये अमेरिका वावरत असतो. कारण ती सुपर पॉवर आहे आणि त्यांचं कोण वाकडं करणार आहे, युनायटेड नेशन पण त्यांच्या हातामध्ये, या मानसिकतेमधनं ते वावरत असतात. त्यामुळे असे प्रकार घडतात. त्यामुळे एकतर अशा स्वरूपाने अटॅक करणं, ब्लॉकेड करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. आणि त्यामुळे भारताने सडेतोड त्याला उत्तर दिलं आहे. भारताने त्यांच्या अँबॅसिडरला बोलवलं होतं. अर्थात हे अँबॅसिडर आता कझागिस्तानमध्ये आहेत. त्यामुळे त्याच्या खालोखाल जो सेकंड रँकिंगचा ऑफिसर आहे त्याला बोलवलं गेलं आणि अत्यंत कडक शब्दामध्ये भारताने वॉर्निंग दिलेली आहे. अर्थात भारताने याही पुढे जाऊन आता अमेरिकेमध्ये जे स्टेट डिपार्टमेंट आहे, पेंटेगन, डिफेन्स डिपार्टमेंट, ज्याला आता वॉर सेक्रेटरीएट देखील म्हटलं जातं, यांना देखील या संदर्भातली ऑफिशियल कंप्लेंट ही भविष्यामध्ये लॉन्च केली पाहिजे. आणि याला देखील जसं भारताने आत्ता गांभीर्याने घेतलंय, या मॅटरला परस्यू देखील केली गेली पाहिजे. त्यामुळे ही त्याची एक बाजू आज आपण बघितली की अमेरिकेकडनं 100% चूक झालेली आहे. असं अजिबात होता कामा नये. भारताच्या बाबतीत नाही, कोणाच्या बाबतीमध्ये होता कामा नये. आता आपण याची दुसरी बाजू पण समजून घेणं मित्रांनो अत्यंत गरजेचं आहे. आता हे तुम्ही लक्षात घ्या की जसं मी सुरुवातीला उल्लेख केलेला होता की याच्यावरती 3 भारतीयांचा मृत्यू झाला. पण ही भारताची जहाजं होती का? याच्यावरती भारताची ओनरशिप होती का? याच्यावरती भारताचा फ्लॅग होता का? तर मित्रांनो हे लक्षात घ्या की याच्यावरती भारतीय होते का? यस, भारतीय त्याच्यावरती होते. 3 भारतीयांचा मृत्यू पण झाला. परंतु ही भारताच्या ओनरशिपची होती का? नाही, ही भारताच्या ओनरशिपची नव्हती. लक्षात घ्या, जहाजांच्या बाबतीमध्ये ते साधारणतः 20 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष समुद्रावरती असतात. त्यामुळे त्याची मल्टिपल ओनरशिप असते. अनेकदा ही ओनरशिप ट्रान्सफर केली जाते, जहाजं विकली जातात. त्यामुळे अनेक जहाजांच्या मल्टिपल ओनरशिप असतात. हे कोणीतरी दुबई बेस्ड कंपनी आहे, त्यांची ही जहाजं होती. ओके, आता याच्यामध्ये फ्लॅग कोणाचे होते? तो फ्लॅग जर तुम्ही बघाल तर ज्या देशांचे ते फ्लॅग लावतात ना, हे साधारणतः लॅटिन अमेरिका, सेंट्रल अमेरिका, आफ्रिका यामधले गरीब देश असतात. ह्या गरीब देशांचे फ्लॅग्स ह्या जहाजांना लावले जातात. आता मुद्दा हे लक्षात घेणं गरजेचं आहे की या फ्लॅग्सला काय म्हणतात? या फ्लॅग्सला म्हणतात फ्लॅग्स ऑफ कन्व्हिनियन्स. आता फ्लॅग्स ऑफ कन्व्हिनियन्सचा अर्थ काय होतो? तर अनेक गरीब देश की जे कमालीचे गरीब आहेत आणि ज्यांना कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसे कमवायचे आहेत, ते आपले झेंडे, आपले फ्लॅग्स भाड्याने देतात. म्हणजेच काय, ह्या जहाजांना ते आपले फ्लॅग्स भाड्याने देतात आणि त्या जहाजांवरती ते फ्लॅग्स लावले जातात. आता ते फ्लॅग्स लावले गेल्यानंतर त्या देशाच्या टर्म्स कंडिशन ॲक्सेप्ट करणं किंवा केल्या आहेत असं अपेक्षित असतं. आणि मग त्या देशाचं ऑफिशियल तो फ्लॅग आहे, तो फ्लॅग देण्यासाठी काही पैसे घेतले जातात. आता हे अनेक गरीब देश आहेत, त्यातला एका गरीब देशाचा जो फ्लॅग त्या याच्यावरती लावलेला होता, 3 ॲक्च्युली त्या वॉरशिप्स होत्या, मर्चंट नेव्हीच्या शिप्स होत्या. त्या 3 पैकी एक तर अतिशय गरीब देश होता. तर त्या अशा स्वरूपाने फ्लॅग ऑफ कन्व्हिनियन्स जे आहेत ते त्याला लावले जातात. अर्थात हे लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे की ज्याच्यामध्ये एका भारतीयाचा मृत्यू झाला, त्या त्याच्या पित्याने असं सांगितलं की या कॅप्टनला गरज होती का की अमेरिकेने ज्या ठिकाणी नॅव्हल ब्लॉकेड केलंय त्या ठिकाणी जहाजं, त्यांनी वॉर्निंग दिलेली होती, त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही डायव्हर्ट करा. असं असतानाही तुम्ही त्या ब्लॉकेड झोनमध्ये प्रवेश करत होते. कॅप्टनला गरज होती, कॅप्टननी कॉल घेणं गरजेचं होतं. मग कॅप्टननी कॉल का नाही घेतला?
तर मित्रांनो लक्षात घ्या ना, डार्क फ्लीट नावाचा प्रकार आहे. डार्क फ्लीट वरती मी एक स्वतंत्र व्हिडिओच्या माध्यमातूनच केलेला आहे, तुम्ही जरूर बघा. आणि मी एकूणच हा सगळा काय प्रकार चालतो, ज्या ज्या देशांमध्ये ज्यांच्यावरती आर्थिक निर्बंध टाकले गेलेले आहेत, मग युनायटेड नेशनकडनं असतील किंवा अमेरिकेकडनं टाकले गेले असतील किंवा त्यांच्या तेलाच्या निर्यातीवरती आर्थिक निर्बंध टाकलेले असेल, अशा देशांचं तेल हे ब्लॅक मार्केटमध्ये म्हणा, अशा प्रकारे इल्लिगली ट्रान्सपोर्ट केलं जातं. आणि ते ट्रान्सपोर्ट करताना डार्क फ्लीट वापरल्या जातात. म्हणजे असे जहाजं की जे 20 वर्ष होऊन गेलेले आहेत आणि मग ते बऱ्यापैकी अबेंडन्ड आहेत, अशा जहाजांमध्ये फ्लॅग ऑफ कन्व्हिनियन्स लावला जातो आणि मग त्याचं इल्लिगली ट्रान्सपोर्टेशन केलं जातं. याला डार्क फ्लीट असं म्हणतात. आणि शक्यतो सँक्शन्ड ऑइल जे आहे त्यासाठी वापरलं जातं. आता इराणच्या ऑइलवरती अमेरिकेने सँक्शन टाकलेलं आहे, त्यामुळे हे निर्बंध असणारं ऑइल आहे, त्याच्या ट्रान्सपोर्टेशनसाठी हे अशा प्रकारच्या डार्क फ्लीट्स वापरल्या जातात आणि त्याच्यावरती फ्लॅग ऑफ कन्व्हिनियन्स हा लावला जातो, एखाद्या वेगळ्याच देशाचा लावला जातो आणि मग त्याचं ट्रान्सपोर्टेशन केलं जातं. आता याच्यामध्ये काय होतं की याच्यात भारतीय होते. एक मित्रांनो बाब लक्षात घेणं गरजेचं आहे की आता जी संपूर्ण समुद्रावरती जो व्यापार होतो सगळा जहाजांच्या माध्यमातून, ज्याला आपण मर्चंट नेव्ही असं म्हणतो, या मर्चंट नेव्हीमध्ये म्हणा किंवा अशा स्वरूपाच्या ज्या मरीन्स आहेत प्रायव्हेटली ट्रान्सपोर्टेशन करणाऱ्या व्हेसलच्या माध्यमातून, मित्रांनो याच्यामध्ये जी मॅन पॉवरची सप्लाय चेन आहे, या मॅन पॉवरची सप्लाय चेन जगामध्ये नंबर 2चं मॅन पॉवर अशा प्रकारच्या मर्चंट व्हेसलसाठी प्रोव्हाइड करणारा भारत हा नंबर 2चा देश आहे. नंबर 1 चायना आहे. आणि संपूर्ण जगामध्ये सगळ्यात जास्त अशा प्रकारच्या मर्चंट व्हेसलसाठी, म्हणजेच मग ते प्रायव्हेट समुद्रावरचं ट्रान्सपोर्टेशन असेल, अशा प्रकारच्या खाजगी ट्रान्सपोर्टेशनसाठी मॅनपॉवर प्रोव्हाइड करणारा भारत जगातल्या 2रा क्रमांकाचा देश आहे. भारत एकूण मॅनपॉवरच्या 12% मॅनपॉवर सप्लाय करतो आणि आजच्या घडीला 3 लाख भारतीय 3 लाख भारतीय अशा प्रकारच्या जहाजांवरती काम करतात. 3 लाख भारतीय. आणि त्यापैकी काही भारतीय ह्या ज्यांच्यावरती अमेरिकेने फायर केलं त्यावरती भारतीय होते. अर्थात यामध्ये ही बाजू तुम्हाला मी का सांगितली आहे की अनेकदा अशा प्रकारचं मिसइंटरप्रिटेशन केलं जात आहे की याच्यावरती इंडियन फ्लॅग होता, हे इंडियन ओनरशिपचे होते, तर याच्यावरती इंडियन फ्लॅग नव्हता, हे इंडियन ओनरशिपचे नव्हते. आणि कॅप्टननी डायव्हर्जनच्या बाबतीमधल्या ज्या वॉर्निंग्स दिल्या गेलेल्या होत्या त्या वॉर्निंग केल्यानंतर त्याला डिसेबल्ड करण्यासाठी अमेरिकेकडनं हेलफायर मिसाईल हे फायर केलं गेलं होतं. ही त्याची दुसरी बाजू आहे. मात्र पहिली बाजू ही अतिशय स्ट्रॉंग आहे की जे काही अमेरिकेकडनं केलं गेलं ते चुकीचं आहे. मात्र सेकंड बाजू देखील काही फॅक्ट्स घेऊन आपल्या समोर येत आहे आणि त्या फॅक्ट देखील आपल्याला अंडर एस्टिमेट किंवा अंडरमाइन करता कामा नये. मित्रांनो आपल्या सगळ्यांची हीच इच्छा आहे की अशा प्रकारचं ब्लॉकेड जसं इल्लीगल आहे तसा हा संघर्षाने आज संपूर्ण जगामध्ये दाणादाण उडून दिलेली आहे. अप्रत्यक्ष परिणाम आज सगळं जग त्याचं भोगतं आहे. तेलाच्या किमती वाढल्या आहेत, महागाई वाढलेली आहे, आंतरराष्ट्रीय व्यापारावरती त्याचे प्रचंड परिणाम झालेले आहेत. याचे कॅस्केडिंग इफेक्ट्स अनेक देशांवरती जाणवायला लागलेत. आणि लक्षात घ्या, जरी हा संघर्ष उद्या डोनाल्ड ट्रम्पच्या काही पुढाकाराने म्हणा, एखाद्या युरोपियन देशाच्या पुढाकाराने हा संघर्ष सुटला, तरी देखील सगळी परिस्थिती पूर्वपदावर लगेच येणार नाही. काय घडलं कोरोनाच्या काळामध्ये? कोरोनाच्या काळामध्ये जे 1-1.5 वर्ष 2 वर्ष जगातला व्यापार ठप्प झाला, आजपर्यंत 2022 ते 2026 झालं तरी पोस्ट कोरोना फेजमधनं, ट्रॉमामधनं जग बाहेर आलेलं नाही आहे. अजूनही परिस्थिती पूर्वपदावर आलेली नाही आहे. 4 वर्ष झाले तरी अजून पोस्ट कोरोना ट्रॉमा फेजमधनं जग जात आहे. तसाच प्रकार ह्या संघर्षाचा पण आहे. जरी हा संघर्ष उद्या सुटला तरी याचे इफेक्ट जे आहेत हे पुढचे काही वर्ष चालणार आहेत. त्यामुळे परिस्थितीमध्ये फार बदल होईल असं नाही आहे. पण आपल्या सगळ्यांच्या प्रार्थना अशा आहेत की आता त्या डीलला एखादा मुहूर्त लागो, कोणाची का मध्यस्थी होईना, पण त्या डीलवरती स्वाक्षऱ्या होऊन हा जो ब्लॉकेडचा प्रकार आहे स्टेट ऑफ हार्मुजचा तो क्लिअर हो आणि अनेक देश जे आपल्या मूलभूत गरजांसाठी, ऑइल गॅसच्या गरजांसाठी आखातावरती डिपेंडंट आहेत, त्यांच्या जे प्रॉब्लेम्स आहेत ते लवकरात लवकर दूर हो. मात्र हा जो संघर्ष आहे या संघर्षामधल्या ज्या दोन्ही पैलू होते, दोन्ही बाजू होते, त्या आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.